नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। राज्यभरामध्ये पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढतोय। म्हणजेच 4 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 4 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील 24 तासामध्ये पावसाची स्थिती काय आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 4 जून म्हणजेच पुढील 24 तासामध्ये सकाळचे जर वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही, ढगाळ वातावरण जास्त राहील। ढगाळ वातावरण बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि पावसाला सुरुवात होत आहे दुपारच्या वातावरणामध्ये। दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होत आहे। आपण सविस्तर बघूया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, दुपारच्या वातावरणामध्ये जर बघितलं किनारपट्टीचा परिसर, तर किनारपट्टीला दुपारच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी सिंधुदुर्ग, मालवण, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा, विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, गारगोटी, निपाणी, चिक्कोडी, संकेश्वरा, गोकाक, मादलग या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच हा जो काही परिसर आहे राजापूर, तसेच वडापेठ, विजयदुर्ग, खारेपतंग, गणबावडा, रायपतन, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, पुरंगड, लांजा, बेलकर, साखरपा, देवरुख, रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, संगमेश्वर सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 4 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। माखजन, कोयना, पाटण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता, हेदवी, गुहागर, तसेच मार्गतामणी, चिपळूण सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम सरींची शक्यता आहे। या ठिकाणी दादोल, तागाव, खेड, चाकदेव, लोटे, वसुटपोट, सौराट सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस, दापोली, प्रतापगड, घोगरी, महाबळेश्वर, दिवेघर सर्वत्र विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आज या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। 4 जून रोजी मुरजंजिरा, ताला, इंदापूर, जितेला, वसा, शिरगाव, सुधागड, रोहा, काशी, रेवदंडा सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम सरींची शक्यता आहे। रायगड जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी, अलिबाग, पेन, खोपोली, कासमत या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे। मुंबईकडे विजांचा कडकडाट जास्त राहील। नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर या काही परिसरामध्ये, वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। पालघर जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी होत आहे, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर थोडा बऱ्यापैकी आहे, चांगला बघायला मिळू शकतोय। नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं, नाशिक जिल्ह्याकडे पुढील 24 तासामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासात सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे। तर नाशिककडे बघितलं, निफाड, मालेगाव, मनमाड, येवला, नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक सर्वत्र विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरी। अहिल्यानगरकडे कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हलक्या मध्यम सरी, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील पुढील 24 तासामध्ये। राहुरी, गोडेगाव, अहिल्यानगर तसंच बगूर, पाथर्डी, राळेगाव, काळा, जामखेड सर्वत्र विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे 4 जून रोजी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा जास्तच आहे। आळकोटी, जुन्नर, मंचर, चाकण विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरी। तसेच हा जो काही परिसर आहे पुणे जिल्ह्याचा, तर पुणे, खर्डी, लोणी, काळभोर, वाघोली, आळंदी, सुसगाव, पुनावली, दायरी, शिवपूर, सोलापूर सर्वत्र विजांचा कडकडाट, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। लोणंद, फलटण, बारामती विजांचा कडकडाट जास्त आहे, जोरदार पाऊस। सातारा, तसं वडूज, मायनी हा जो काही परिसर आहे, कोरेगाव, रहमतपूर, अंधळ सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम सरींची शक्यता आहे। सोलापूरकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 4 जून रोजी, तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय। पावसाची शक्यता या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते। सोलापूर, पंढरपूर, तर हा जो काही परिसर आहे, मंगळवेढा, इचलगाव, अक्कलकोट विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे। सांगली, कोल्हापूरकडे जोरदार पाऊस। सांगलीमध्ये सांगली, मालगाव, देसिंग, कुचिनागस, तासगाव, विटा, मायनी, कृंदा, वडकोडा, चटणी सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। आणि कोल्हापूरकडे जर बघितलं, कोल्हापूर, ज्योतिबाहेल, कोडोली, किनी, संगरूळ, परोळा, इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल, सदलगा सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगली, कोल्हापूरकडे आहे।
मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 4 जून रोजी तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. आणि जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला मात्र रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला पाऊस बघायला मिळू शकतोय. तर हा जो काही परिसर आहे पुढील 24 तासामध्ये पानवाडी, तानवाडी, अंबडेश्वर नगर या परिसरामध्ये आणि हा जो काही परिसर आहे रामसगाव, शेवता, मंगळूर, उमापूर, गेवराई या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे. बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळ, धारूर, केजी, चौसाळा, विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. गेवराई, माजलगावकडे देखील पावसाचा जोर जास्त आहे. धाराशिव, बिलेम, तुळजापूर हा जो काही परिसर आहे विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो. या ठिकाणी या पावसाची शक्यता ढगाळ वातावरण जास्त राहील. पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे. लातूर, औसा, लंगा, शोणपाल, उदगीर विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. परभणीकडे जर बघितलं तर परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पुढील 24 तासामध्ये. या ठिकाणी आपल्याला पाऊस हलक्या स्वरूपात तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो परभणीमध्ये. आणि हिंगोलीकडे मात्र हलक्या मध्यम सरींची शक्यता हिंगोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे पुढील 24 तासामध्ये. हा जो काही परिसर आहे विदर्भात जर बघितलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. या ठिकाणी पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान देखील आहे. दुपारच्या दरम्यान नागपूर, भंडाराकडे जोर जास्त आहे. गोंदियाकडे हलक्या मध्यम सरी, तसंच गडचिरोली, चंद्रपूरकडे हलक्या मध्यम सरी. यवतमाळकडे जोर वाढतोय पुढील 24 तासामध्ये. सायंकाळच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोधमोहा, कलाम, राळेगाव, तसेच हा जो काही परिसर आहे पांढरकवडा, रुईजावई, आर्णी, देहाई सर्वत्र हलक्या मध्यम सरी विजांच्या कडकडाटासह. वर्धा जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये. अमरावतीकडे मात्र जोरदार पाऊस. अमरावती, चांदूर, मोजरी, आष्टी, मोर्शी, वरुड, नरखेड सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते. अमरावतीमध्ये अकोलाकडे देखील जोरदार पाऊस. अकोला, मुर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता अकोला आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे. वाशिम जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि इकडे बुलढाणाकडे जर बघितलं तर मेहकर, बुलढाणा, तसंच मोटाला, खामगाव, मालकापूर ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पाचोरा, बडगाव या परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही. खानदेशात पुढील 24 तासात रात्रीच्या दरम्यान, सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा आणि नंदुरबारकडे देखील विजांचा कडकडाट पुढील 24 तासामध्ये. म्हणजेच धुळे आणि नंदुरबारच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट आणि या ठिकाणी हलक्या मध्यम सरी पुढील 24 तासामध्ये म्हणजे 4 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.